हे साहेब सभेचे प्रमुख वक्ते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याला सामाजिक क्षेत्रातील एक नवा पायंडा पाडून देऊन एक नवा आदर्श निर्माण करणारे जय हिंद लोक चळवळीचे प्रणेते आदरणीय आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, आमचे सहकारी आपल्या सर्वांच्या सुपरिचित अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते मीनाजी पांडे साहेब, उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय कार्यकर्ते आणि सर्वच नागरिक बंधू, आपल्या सर्वांच्या वतीनं महाराष्ट्राच्या संत परंपरेतलं मोठं नाव संत सेना महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि काँग्रेस पक्षाच्या आजच्या सभेची प्रस्तावना आपल्या सर्वांच्या समोर मी करतो. परवाची एक सभा आपण घेतली जगदंबा मंदिराच्या समोर. पांडे साहेब आम्ही सर्वांनीच फार सविस्तरपणे भाषण केली. चंदनजी वस्ता साहेब आणि सगळेच कार्यकर्ते त्याही वेळेला उपस्थित होते. फार चांगली सभा झाली. चांगली याचा अर्थ या अर्थाने मी म्हणतो की चांगली की काँग्रेस पक्षाची भूमिका सविस्तरपणे आपण मांडली. निवडणुकीची आपल्या पक्षाची भूमिका मांडणं, पक्षाचा म्हणून जो काही अजेंडा आहे तो मांडणं आणि ज्या नगरपंचायतीची निवडणूक होत आहे त्या नगरपंचायतीच्या निमित्तानं काँग्रेस पक्षानं आपला म्हणून जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्याची पण माहिती देणं, यावर फार सविस्तरपणे आम्ही परवा बोलतोय. त्यामुळे आज त्या विषयाच्या वरती आम्ही बोलणार नाही. आज साहेबांना बोलायचं आहे. साहेबांची इच्छा होती की धावती तरी भेट मी एकदा घेऊन जाईल. नगरपंचायतीच्या निवडणुकीपासून ते सार्वजनिक जीवनात आले आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब. आपल्याला आठवत असेल सर्वांना, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती त्यांना ओळखते. संगमनेरच्या नगर परिषदेचा सगळा चेहरा मोहरा कुणी बदलवला? संगमनेर नगरपालिका ही सर्वतोमुखी तिचं कामकाज कसं झालं आणि आज ती कुठपर्यंत आहे. राज्य शासनाचे, केंद्र शासनाचे अनेक पुरस्कार पण त्यांना प्राप्त झाले. याची सुरुवात डॉक्टर तांबे साहेबांनी केली. वैद्यकीय क्षेत्रातले शारीरिक आपल्या ज्या व्यथा वेदना आहेत त्याच्यावर इलाज देऊन आपल्याला स्वास्थ्य मिळवून देणारे ही त्यांची प्रतिमा होतीच, आज पण आहे. पण सामाजिक पातळीवर विकासाची अपूर्ण राहिलेली कामं, विकासाची एक नवी संकल्पना, नगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्याला समृद्धी देणं, नगरपालिकेच्या माध्यमातून नागरी सुविधा सर्वांच्या पर्यंत पोहोचवणं, एका अर्थानं समाज सुदृढ करणं, समाजाचं आरोग्य सुदृढ करणं, हे काम त्यांनी आपल्या जीवनात सुरू केलं आणि आज ते कुठपर्यंत आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांची इच्छा होती की नाही, नगरपालिकेची निवडणूक म्हटली की मला एकदा भेटून जावं लागेल. 14 नंबर मध्ये भेट झाली आणि आज आपल्या भेटीसाठी ते इथे आले. हा वार कसाही मी परवा पण आपल्या सर्वांच्या बरोबर बोललो. संत सेना महाराजांच्या या सभागृहामध्ये आपण मीटिंग करतोय. सर्व जाती धर्माचे लोक जिथे गुण्यागोविंदाने एकत्रितपणे राहतात. 18 पगड जातींचं वर्चस्व ज्या वार्डावर आहे आणि आजपर्यंत वेगवेगळ्या जाती धर्मातल्या माणसांनी ज्या वार्डाचं नेतृत्व केलंय, असा एक वेगळा हा सगळा वार्ड, तोच सरोखा, तेच आपापसात आपलं म्हणून हृदयाचं नातं, तेच एक सहृदयतेचं म्हणून एक नातं, हे आपल्या सर्वांच्या मध्ये यापुढे सुद्धा आपल्याला कायम ठेवायचं. राजकारणात आलो म्हणून दुसऱ्यांच्या वरती बोललंच पाहिजे हा काही आपला फंडा नाही. ज्यांच्याकडे कार्यक्रम नाही ते करतील,
पण ज्यांच्याकडे स्वतःचा म्हणून पक्षाचा एक कार्यक्रम आहे, ज्यांच्या नेत्यांची म्हणून एक कर्तृत्वाची झेपच अशी आहे की विकास या संकल्पने मागे ते जे करतात तोच महाराष्ट्राला एक आदर्श आज ठरतोय, असे आपले सगळे नेतृत्व आहे. देशापासून तर नगरपालिकेपर्यंत, देशापासून नगरपंचायतीपर्यंत जे जे नेतृत्व काँग्रेस पक्षानं दिले, तेव्हा ग्रामपंचायतीपासून तर देशापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांचं एक जाळं विणण्याचं काम हे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली कालपर्यंत घडलंय. 75 वर्ष आता पूर्ण होत आहेत आपल्या स्वातंत्र्याला. 75 वर्षामध्ये हा देश बलवान करणं, शक्तिशाली करणं, या देशातील वेगवेगळ्या जाती धर्माच्या माणसांना बरोबर घेऊन चालणं, वेगवेगळे वेश, वेगवेगळी भाषा, वेगवेगळी परंपरा, या सगळ्यांना बरोबर घेऊन हा देश एक संघट ठेवणं, त्याची एकात्मता टिकवणं, हे काम कालपर्यंत केवळ फक्त आणि फक्त काँग्रेसनंच केलंय. काँग्रेसची ही जी विचारधारा आहे, काँग्रेस नेतृत्वाचं त्यासाठीच योगदान आहे. इतिहास त्याची अवश्य दखल घेत आला आहे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी, एकसंघतेच्यासाठी स्वतःच्या शरीरावर 100 गोळ्या झेलायच्या आणि आपलं बलिदान द्यायचं, पण देशाचे तुकडे होऊ द्यायचे नाहीत. इंदिरा गांधींचं बलिदान आपल्या सर्वांना माहिती आहे, राजीव गांधींचं बलिदान आपल्या सर्वांना माहिती आहे, स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींचं बलिदान, पंडितजींचं बलिदान, हे सगळं बलिदानाचा म्हणून एक इतिहास काँग्रेस पक्ष आहे. आणि हा सगळा इतिहास डोळ्यासमोर ठेवून या देशातील जनता जर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आली तर हा देश अधिक प्रगतीनं पुढे जाईल. कालपर्यंत नाही तरी इथपर्यंत ह्या देशाची प्रगती घडवणारी म्हणून जी विचारसरणी आहे ती काँग्रेसचीच आहे, ते नेतृत्व काँग्रेसचंच आहे. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आठवतंय आपल्या सर्वांना 32 कोटी जनता होती, पण 2 वेळच्या रोजीरोटीचे प्रश्न होते. काँग्रेसच्या नेत्यांनी, काँग्रेस सरकारनं पंडितजींच्या नेतृत्वाखाली तर तत्पासून तर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये अन्नधान्याची इतकी निर्मिती केली, फळफळावळांची इतकी निर्मिती केली, हा देश शेती उत्पन्नात समृद्ध केला. 2 वेळच्या रोजीरोटीची चिंता वाहणारा देश सगळ्या जगाला आज अन्नधान्य निर्यात करतोय. हे जे सामर्थ्य आलं ते काँग्रेसमधनं, उद्योगधंदे असो, व्यापार असो, व्यवसाय असो, या सगळ्याला समृद्धी मिळाली. हा जो लौकिक काँग्रेस पक्षाचा आहे, याच लौकिकेच्या अनुषंगानं आपण या निवडणुकीमध्ये सुद्धा तोच लौकिक टिकावा, तोच काँग्रेस पक्ष वाढावा, तोच काँग्रेस पक्ष बलशाली व्हावा आणि अकोल्याची नगरपंचायत हिचा चेहरा मोहरा बदलून जावा, हाच अजेंडा घेऊन या निवडणुकीत काँग्रेस पक्ष उतरला आहे. स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या झेंड्याखाली आपण ही निवडणूक लढवतोय. आणि ही मी परवाच्या पण आपल्या सगळ्या सभेत मी सांगितलं, स्वतःच्या ताकदीवर लढत असताना विचार हाच आहे आमचा. आपल्या तालुक्यातलं जे काही राजकारण आहे, टोळीचं राजकारण करत असेल, कुणी भावकीचं करत असेल, कुणी वेगवेगळे चेहरे मुखवटे घेऊन राजकारणात येत असेल, पण पडद्यापाठीमागचं त्यांचं राजकारण वेगळंच असेल, असं जे काही या तालुक्याला शोभत नाही, असलं राजकारण आज वर्तमानात आपण सर्वजण बघतोय. या राजकारणाला एक निकोप अशा प्रकारचं वळण लागावं आणि म्हणून आपण या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवतोय. आणि हे जनतेला भावलंय. मागच्याही 13 जागेच्या वेळेस आम्ही पाहिलं, आता पण 4 जागांच्या मध्ये आम्ही बघतोय एक वेगळाच उत्साह नागरिकांच्या मध्ये आज दिसून येतोय. ह्या 4ही वार्डातली निवडणूक केवळ एक भाषणाची म्हणून, एक बोलावं लागतं म्हणून नाही, मी वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला. या 4ही वार्डामध्ये आज काँग्रेसचे उमेदवार सर्वात आघाडीवर. हे जे काही चित्र आहे हे या जनतेला अपील झाले, लोकांच्या मनात तेच होतं लोकांच्या मनावर, आणि आपण तेच देऊ केलं. इतक्या अभिनंदनाचे, आमच्या आभाराचे किंवा आमच्या कौतुकाचे, सगळ्या कार्यकर्त्यांच्या कौतुकाचे इतके मेसेज, इतके फोन, इतके लोक येऊन फेकतात. काल मला एक सामान्य व्यापारात असलेला पण राजकारणात नसलेला माणूस म्हटला की भाऊ, काँग्रेसची ह्या वेळेला इतके उमेदवार निवडून येतील. आणि मला त्यापेक्षा अधिक महत्वाचं असं वाटतं की तो असं म्हणत होता की ही काळाची गरज होती. काँग्रेस पक्षानं स्वतंत्र लढावं आणि राजकारणामध्ये एक नवा विचाराचा प्रवाह आपण सुरू करावा, ही काळाची गरज होती. आबारी नावाचा हा कार्यकर्ता, व्यापारात असलेला मुलगा, आणि त्याचं वय पण फारसं नाही, हे तो बोलतोय.
राजकारण असंच असावं. राजकारण आपल्या वाणीतनं आपले विचार मांडणार असावं. राजकारण आपल्या कर्तृत्वातनं निवडणूक जिंकण्याचं असावं. राजकारण आपला म्हणून एक विकासाचा अजेंडा सादर करावा आणि त्यातून आपण विकासाची नवी संकल्पना घ्यावी आणि निवडणूक लढवावी. निवडणुकीचं राजकारण आपल्या अजेंड्यावर, आपल्या कर्तृत्वावर, कालपर्यंत करत असलेल्या कामावर आणि पुढे करायच्या कामावर, त्यावर आपलं राजकारण असावं. निवडणुकीचा प्रचार त्यावर असावा. पण अलीकडं फार ठिकाणी कार्यकर्ते बोलतच नाहीत. कार्यकर्ते भाषणामध्ये काही मांडतच नाही. कार्यकर्त्यांना जी भाषा आपल्या मुखातनं बोलता येत नाही त्यांचा एक वेगळाच फंडा असतो, त्यांचा पैसा बोलतो. पण त्याच्या पाठीमागे जो जाणार नाही त्याला नागरिक समजा, त्याला खरा सच्चा नागरिक म्हणा. हीच गरज आहे. कुणी पण निवडणुकीत उतरे असं नाही. ज्याच्याकडं वैचारिक अशा प्रकारचं अधिष्ठान आहे, जो वैचारिक पातळीवर येतो आणि आपल्या विचाराच्या सामर्थ्यावर मत मागतो, असा कार्यकर्ता हवा. जो कार्यकर्ता वार्ड क्रमांक 4 मध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाईल आणि अनेक प्रलंबित जी काही कामं आहेत ती कामं पूर्ण करेल, असा उमेदवार हवा. फैजान ही त्यातलेच एक उमेदवार आहे. त्यांचा प्रचार आपण त्या अर्थानच करतोय. तेव्हा अशा या प्रभाग क्रमांक 4 मध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका विशद करून आज आम्ही आपणा सर्वांच्या समोर आलोय. काँग्रेस पक्ष एकटा लढतोय त्याचा आम्हाला बिलकुल दुःख नाही, आनंद आहे. कारण काँग्रेस पक्षाची शक्ती वाढते आहे. एका बाजूने जे म्हणताय की राष्ट्रवादी आणि शिवसेना आम्ही एकत्र आलोय, आमची आघाडी झाली. या निवडणुकीमध्ये या आघाडीवर फार जोरजोरानं प्रचार हे कार्यकर्ते करतायत. एक सभा बघितली आम्ही 3 तासापासून सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची एवढी लांब भाषणं जर करत असाल तर ठाण्यामध्ये एका पुलाचं उद्घाटन आज झालंय. त्या ठाण्याच्या एका पुलाच्या उद्घाटनावरून श्रेय कुणी घ्यायचं यावरून आज या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकाला भेटले. आजचं सांगतोय मी, आत्ताच सांगतोय. तेव्हा ही निवडणूक जिंकण्यासाठीच्या ज्या आघाड्या आहेत ह्या तक्रारू आहेत. पण स्वतःच्या झेंड्याखाली निवडणूक लढणं ही उर्मी काहीतरी वेगळीच असते. ती उर्मी घेऊन आपण आलोय आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करीन की आपल्या नेतृत्वाला आपण आज शब्द देतो की होय, आम्हाला या प्रभागातला नागरिक आणि नागरिक यांची म्हणून एक मोठ बांधायची. कोणत्या धर्माचं, कोणत्या जातीचं हे आमच्या दृष्टीने महत्वाचं नाही. हा आमचा वार्ड आहे 4 नंबरचा आणि या भागाचा विकास आम्हाला करायचा आहे आणि त्याच्या विकासाच्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. या उद्देशाने या निवडणुकीची आपल्याला मागणी आहे. फैजानच्या बद्दल मी साहेबांच्या बरोबर गाडी चर्चा करत होतो. NSCUI चा तो कार्यकर्ता आणि थोरात साहेबांच्या फार जवळ पहिल्यापासून राहिला. आम्ही जसं म्हणतो, पांडे साहेबांनी मी जसं म्हणतो की आम्ही थोरात साहेबांचे कार्यकर्ते आहोत, डॉक्टर तांबे साहेबांचे कार्यकर्ते आहोत आणि फार पुढे जाऊन आम्ही आमची ओळख सांगतो की आम्ही श्रद्धेय भोसले थोरातांचे, दादांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही दादांच्या विद्यापीठात तयार झालेले कार्यकर्ते आहोत, त्या मुस्तीत तयार झालेले कार्यकर्ते आहोत. फैजान पण त्याच मशीन आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. ज्याला जात धर्माची ओळख देऊ नका. हा माणूस सर्वांना बरोबर घेऊन जाणारा एक संघटक वृत्तीचा, ज्याच्याकडे खरंच म्हणावं की तो कार्यकर्ता आहे, ज्याला म्हणावं की तो स्वयंसेवक आहे. निवडून पुन्हा द्यावं नगरपंचायती जो स्वयंसेवक असेल त्याला. कारण स्वयंसेवकच सामाजिक काम करू शकतो. स्वयंसेवक म्हणून ज्याची ओळख आहे, ज्याचा परिचय आहे, तोच नगरपंचायतीमध्ये प्रत्यक्षात प्रत्येक नागरिकाच्या बरोबरीनं सामाजिक कामामध्ये पुढे राहतो. काही पण अनिष्ट येऊ द्या, दुर्दैवाने काही घडू द्या, चांगलं घडू द्या, वाईट घडू द्या, आपल्या सगळ्या सुखदुःखात फैजान आपल्या बरोबर राहील आणि आम्ही सर्वच काँग्रेसचे नेतेगण सुद्धा बरोबर राहू. आदरणीय तांबे साहेब आणि थोरात साहेब सुद्धा बरोबर राहतील. मतांसाठी गोड नाही. मी आपल्या सर्वांना या बोलण्यातनं कमिटमेंट आपल्या सर्वांच्या समोर करतोय, आपल्याला शब्द देतोय. आपण निवडून द्यावं फैजानला आणि प्रभाग क्रमांक 4 ची जबाबदारी आदरणीय तांबे साहेब आणि थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनात आणि त्यांच्याकडून चांगल्या प्रकारचे निधी उपलब्ध करून या भागाचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. एवढंच आपल्या सर्वांना मी हमीपूर्वक सांगतो आणि थांबतो.